नमस्कार. आजच्या या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अजून एक स्वामीनारायण मंदिर. ह्याच वर्षी मी जुलैमध्ये अबुधाबीमधील स्वामीनारायण मंदिर तुम्हाला दाखवलं होतं आणि आज आपण आलो आहोत रॉबिन्सवेल न्यू जर्सीमधील हे अक्षरधाम मंदिर बघायला. वा, किती हे फार भव्य असं मंदिर त्यांनी न्यू जर्सीमध्ये बांधले. तुम्ही बघू शकतात समोरच स्वामीनारायण यांची ही मूर्ती. फारच सुंदर दृश्य आहे. या भव्य मंदिराचे उद्घाटन जे आहे ते मला वाटतं ऑक्टोबर 2023मध्ये झालं आहे आणि 183 एकरमध्ये जवळपास हे मंदिर बांधलं आहे. आणि हे अक्षरधाम मंदिर आहे. आपल्याला आतनं तर नक्कीच ते फोटो आणि व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाही देणार, पण तुम्ही बाहेरनंच हे बघू शकतात की किती भव्य असं मंदिर आहे. तुम्ही समोर बघू शकतात, याला ब्रह्मकुंड म्हणतात आणि ह्याच्यात जवळपास मला वाटतं 108 ज्या होली रिव्हर्स आहेत इंडियातल्या त्यातनं पाणी आणून ह्या ब्रह्मकुंडांमध्ये सोडलेलं आहे आणि फारच सुंदर आहे. वा, समोर तुम्ही बघू शकतात मंदिराचा फारच सुंदर व्ह्यू इथनं येतोय. आम्ही आता आतमध्ये वेलकम सेंटरमध्ये आलो आहेत आणि तुम्ही बघू शकता एक हवेली थीमवर त्यांनी वेलकम सेंटर बनवलं आहे. फारच सुंदर आहे. आतनं आर्किटेक्चर्स, इंटेरियर त्यांनी जे काही डिझाईन केले हे फारच सुंदर आहे. हे आता जे समोर तुम्ही स्टॅच्यू बघतायत असे 4 स्टॅच्यू ह्या पॉन्डच्या बाजूला आहेत आणि हा प्रत्येक स्टॅच्यू म्हणजे आपले 4 जे वेदाचे आहेत त्यांना रिप्रेझेंट करतायत. आतनं मंदिराचं दर्शन झालंय आता आणि आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतोय. मंदिराच्या आत कुठल्याही व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफीची परवानगी नसते, त्याच्यामुळे मी तुम्हाला आतनं हे भव्य मंदिर नाही दाखवू शकलो. पण हे इतकं सुंदर आहे की खरंच तुम्ही कधीही आलात न्यू जर्सीला तर इथे व्हिजिट करा. तुम्ही बघू शकतात की हा आतलाही जो अक्षरधाम मंदिराचा परिसर आहे हा किती भव्य आहे. हे टोटल मला वाटतं 183 एकरमध्ये मंदिर बांधलं आहे आणि ह्या मंदिराची जी उंची आहे ती 191 फूट आहे आणि जी लांबी आहे ही 255 फुटाची आहे आणि ह्याची जी वेध आहे ती आहे 345 फुटाची. तर किती भव्य परिसर आहे आणि किती सुंदरसं आर्किटेक्चर आहे तुम्ही बघू शकता.
इथे आत आलात तर तुम्हाला अक्षरधाम स्टोअर पण आहे, जिथे तुम्हाला काही मूर्तीज किंवा उदबत्त्या किंवा टेम्पल्स, जे मंदिर असतं आपलं घरी पूजा करण्यासाठी, अशा भरपूर वस्तू इथे तुम्हाला मिळतात. जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर त्यांचं स्वतःचं स्टोअर आहे आणि त्यांचं स्वतःचं कॅफेटेरिया पण आहे, व्हेजिटेरियन कॅफेटेरिया. आणि एक स्नॅक्स जर तुम्हाला काही घेऊन जायचे असतील तर त्याचंही स्टोअर आतमध्ये आहेत. तुम्ही डाव्या बाजूला जर बघितलं तर हे त्यांचं कॅफेटेरिया आहे. इथे तुम्हाला व्हेज फूड फारच सुंदर मिळतं आणि आम्ही सकाळी ऑलरेडी लंच झालं आहे, तर आम्ही आता डायरेक्ट स्नॅक्स आणि स्वीट सेंटरच्या इकडे वळतो आहे, कारण फारच सुंदर स्वीट्स आणि स्नॅक्स इथे मिळतात. आणि प्रत्येक स्वामीनारायण मंदिरात त्यांचं रेस्टॉरंट आणि हे स्नॅक्स सेंटर्स असतात. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघतो आहे. आजचा दिवस फारच सुंदर गेला. भव्य असं हे जे स्वामीनारायण मंदिर आहे ह्याचं फार सुंदर दर्शन झालं. अमेरिकेत भरपूर स्वामीनारायण मंदिर आहेत, जसं शिकागोमध्ये एक आहे जिथे मी व्हिजिट केलं, याच्या आधी अटलांटामध्ये आहे आणि जगभरात भरपूर ठिकाणी आहेत जिथे मी व्हिजिट केली. पण आत्तापर्यंत मी जेवढेही स्वामीनारायण मंदिर बघितले त्यातलं हे सगळ्यात भव्य असं मंदिर आहे. आणि हिंदू मंदिर मला वाटतं हे सगळ्यात सेकंड नंबरचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तर कधी अमेरिकेत आलात तर आणि न्यू जर्सीच्या साईडला आला तर नक्की व्हिजिट करा. फारच अप्रतिम व्ह्यू आहेत या मंदिराचा. आता मी तुमचा इथेच निरोप घेतो. पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये एखाद्या नवीन ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा भेटेन.